के चिंद्रन ग्राम पंचायत कार्यालय के सामने चिंद्रन, कानपुली और महालुंगी गांव के ग्रामस्थ मंडल और स्वाभिमानी किसान संगठन द्वारा आमरण अनशन शुरू किया गया। इस अनशन में कुल 14 किसान शामिल है जो MIDC द्वारा अधिग्रहित जमीन के संबंध में न्याय और मुआवजे की मांग कर रहे हैं। ग्रामस्थों के अनुसार MIDC ने कई साल पहले जमीनें अधिग्रहित की, लेकिन आज तक किसानों को उचित दर पर मुआवजा नहीं मिला। साथ ही अधिग्रहित जमीनों के लिए और न्यायालय में चल रहे मामलों वाले किसानों के बीच भेदभाव किए जाने का आरोप भी लगाया गया। चिंद्रन येथे प्रकल्पग्रस्त चिंद्रन, कानपुली आणि महाळुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आमरण उपोषण होत आहे ते MIDC विरोध होत आहे आणि MIDC ने जे जोर जबरदस्त संपादन चालू केलं आहे त्या विरोधात MIDC ने आजपर्यंत आमची कोणतीही मागणी पूर्ण केली नाही। किंबहुना MIDC संपादन आहे तेच मी म्हणतो बेकायदेशीर आहे। त्या बेकायदेशीर संपादनाविरोधात आणि MIDC ने आजपर्यंत मान्य केलेल्या अटी, उदाहरणार्थ प्लॉट्स म्हणा, शेतीच्या इतर बाबीच्या नुकसान भरपाई म्हणा, किंवा ज्यांनी पेमेंटच घेतलं नाही अशा लोकांच्या जमीन मिळकतीवर अतिक्रमण, या विरोधात आजचं हे आमरण उपोषण आहे आणि त्यासाठी 14 प्रकल्पग्रस्त इथे बसले। तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी एक की 750 एकर संपादन होणार आहे, पैकी काय जवळजवळ 80% जागे संपादन झालेले आहे। संपादन झाले शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळावा आणि जे संपादनाच्या बाहेर आहेत, ज्यांनी संपादनाला विरोध केला आहे किंवा ज्यांनी पेमेंट घेतलं नाही अशा शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळावा किंवा त्यांचं अतिक्रमण त्वरित काढलं जावं। जे शेतकरी कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत कोणतंही बांधकाम किंवा कोणतंही काम शेतकऱ्यांच्या जागेत होऊ नये ही आमची विनंती। किती दिवस हे उपोषण करणार आहे? साहेब, आजपासून चालू झालं ते कधी संपेल हे आम्ही सांगू शकत नाही। प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय का? प्रशासनाशी बोलणं झालं पण प्रशासन याबाबतीत पूर्णपणे उदासीन आहे। कोणतीही मागणी प्रशासनाने पूर्ण करायच्या मनस्थित प्रशासन दिसत नाही। उपोषण करून देखील तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं आंदोलन कसं असेल? पुढचं आंदोलन हे आत्मदान आंदोलन। नाव सांगा सर। माझं नाव किरण कुंडलिक कडू।